सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। बऱ्याचशा ताईंचे मेसेज येत आहेत की ताई गुढीपाडवा येतोय, स्वामींचा प्रकट दिन येतोय, तर स्वामींची पितळेमध्ये मूर्ती तसंच रांगोळी साचे सगळ्या देवी देवतांचे शुभचिन्ह असणारा व्यवसायासाठी उद्योगासाठी बिझनेससाठी शुभचिन्ह असणारा रांगोळी साचा कोणता आहे। कारण बिझनेस मध्ये बघा यश देण्याचं काम हे शुभ रांगोळी साचे चिन्ह जे आहेत ते करतात। आपला बिझनेस असेल उद्योग असेल व्यवसाय असेल तर आपला मेन एंट्रन्स असतो, म्हणजे आपला जे दरवाजातून आपण एंट्री आतमध्ये करतो त्या ठिकाणी नाही का राईट साईडला आपल्याला कोणती रांगोळी करायची, लेफ्ट साईडला कोणती रांगोळी करायची, असे बरेचसे त्यांचे प्रश्न असतात। पण मी प्रत्येकाला एकच सांगते, गोपद्म काढा, लक्ष्मी तत्व काढा, तसंच श्रीयंत्र असणारा रांगोळी साचा एक आपल्याकडे मिळतो तो एक तुम्ही काढा। म्हणजे असे एक 4-5 ज्या रांगोळ्या आहेत शुभचिन्हाच्या त्या तुम्ही आवर्जून जरूर काढा। तसंच बघा माता लक्ष्मीला प्रिय हे कमळ आहे, त्यामुळे कमळाची रांगोळी आपल्या दैनंदिनी जीवनामध्ये रोजच्या डेली आपलं जे रुटीन असतं देवपूजेचं वगैरे तर त्याच्यामध्ये न चुकता एखादं रांगोळीचं म्हणजे कमळ जे असतं ते एखादं नक्की काढा। कारण कमळ जसं खुलतं तसं आपल्या घरामधलं वातावरण खुलतं, आनंदी मंगलमय प्रसन्न राहतं। त्यामुळे खुललेल्या कमळाचंच तुम्हाला रांगोळीचा साचा काढायचा आहे। अगदी दरवाजामध्ये काढा किंवा आपल्या देवघरासमोर काढा किंवा तुमच्या बिझनेस उद्योग असेल तर तुम्ही तुमच्या दरवाजाच्या बाहेर काढू शकता, म्हणजे आपलं शटर असतं। कारण खुललेलं रांगोळी साचा किंवा खुललेलं कमळ म्हणजे आपलं आयुष्य एकदम खुललेलं असतं किंवा ती रांगोळी खुललेली बघून कदाचित कस्टमर सुद्धा आपल्याकडे अट्रॅक्ट होतात आणि हे खरं आहे बरं का। माता लक्ष्मी तर आकर्षित होतेच होते। तसं बघा रांगोळी साचे आहेत शुभचिन्ह असणारे ते बघायला मिळेल, स्वामींच्या पितळी मूर्त्या। तसंच बघा तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती जुनं तोरण आपल्या घराचं काढायचं आहे। जर चांगलं असेल तर राहू दे, पण त्या दिवशी नवीन वर्षावरती आपल्या घराला नवीन तोरण घालायचं आहे। लक्ष्मी सरस्वती गणपती असे शुभचिन्ह शुभ सगळ्या मूर्त्या असणार तोरण आपल्याकडे आहे बरं का। प्रत्येकाने एखाद्या दरवाजाला गुढीपाडव्याला शुभ असणार तुम्हाला तोरण बांधायचं आहे। कारण तुम्हाला माहितीये प्रभू श्रीराम गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या अयोध्यामध्ये आले, म्हणून आपण गुढीपाडवा हा हिंदू धर्मामध्ये खूप मोठा सण म्हणून आपण सेलिब्रेशन करतो किंवा खूप मोठ्या उत्साहामध्ये आपल्या घरी आपण उत्साह साजरा करतो। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये आपल्या बाल्कनीमध्ये आपल्या जिन्यामध्ये आपल्याला तुपाचे दिवे सुद्धा लावायचे आहेत। ह्या वर्षी गुढीपाडव्या आहे तर ह्या वर्षी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती किंवा त्या दिवशी आपल्या आयुष्यामधले सगळे वाईट प्रसंग दुःख दारिद्र्य सगळं नाहीसं व्हावं आणि जे काही येणारे आपलं नवीन वर्ष आहे गुढीपाडव्या दिवशी तर ते चांगलं जावं किंवा आपल्या आयुष्यात सुद्धा आनंद मिळावा किंवा आपलं आयुष्य सुद्धा मंगलमय जावं, आर्थिकरित्या आपण स्टेबल असावं, लक्ष्मी माता स्थिर असावी, आपल्या मुलांचं शिक्षण चांगलं व्हावं, सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं अशी प्रार्थना करा। तुपाच्या दिव्याने आपल्या घरामधल्या निगेटिव्हिटी नकारात्मकता निघून जाते आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो। तर चला आता गुढीपाडवा असल्यामुळे कोणत्या रांगोळ्या घ्यायच्या हे सुद्धा बऱ्याच ताई म्हणतात, जसं बिझनेससाठी व्यवसायासाठी। तर बघा हा एक रांगोळी शुभचिन्ह असणारा रांगोळी साचा आहे। त्याच्यामध्ये बघा तुम्ही हा तर ऑर्डर करू शकता, तो व्यवसाय उद्योग असेल किंवा अगदी आपल्या देवघरामध्ये सुद्धा मंगळवारी शुक्रवारी शुभचिन्ह असणाऱ्या रांगोळ्या काढा, कारण माता लक्ष्मी प्रसन्न होते। तसं बघा लक्ष्मी पदम म्हणून एक रांगोळी साचा आहे, हा सुद्धा तुमच्या बिझनेससाठी उद्योगासाठी व्यवसायासाठी खूप चांगला आहे। न चुकता हा तुम्ही ऑर्डर करा, कारण मी सांगते म्हणून ऑर्डर करा। लक्ष्मी पदम असं ह्याला म्हणतात। तसंच बघा श्रीयंत्र, ह्या श्रीयंत्र रांगोळी साचा तुम्हाला कुठेही मिळणार नाही, कारण आम्ही कस्टमाइज करून बनवून घेतलाय, कारण ह्याचे चांगले रिझल्ट मला स्वतःला आहेत, त्यामुळे मी हा प्रमोट करतेय आणि खूप छान आहे बरं का। ह्याच्या श्रीयंत्राच्या रांगोळीमुळे काय होतं की लक्ष्मी भगवान विष्णूंचं आसन म्हणजे श्रीयंत्र, त्यामुळं आपल्या देवपूजेमध्ये आपल्या रांगोळी साच्यामध्ये एकतरी श्रीयंत्राचा रांगोळी साचा असायलाच पाहिजे। तर हा श्रीयंत्र असणारा रांगोळी साचा व्यवसाय उद्योगामध्ये भरभराटी आणते, लक्ष्मी मातेला आकर्षित करते, जिथे जिथे विष्णू तिथे माता लक्ष्मी। तर हा रांगोळी साचा सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता। तसंच बघा खुललेलं कमळ, मी सांगते ना प्रत्येक वेळेस, तर हे खुललेलं कमळ ह्याला पानं आहेत, खाली पाणी आहे, अगदी कमळ सुद्धा आपल्याकडे मिळतं। तुम्हाला जसं आवडेल तसा कमळ तुम्ही ऑर्डर करू शकता।
खूप सुंदर असा हा कमळ आहे, बघू शकता. तर अगदी तुम्ही हा ऑर्डर केला तरी चालेल. तसंच बघा गाय वासरू. गाय वासरू म्हणजे आपल्या घरामधलं जे आईचं, मुलाचं किंवा आपल्या फॅमिलीमधले एकोपा राहावा, प्रेम वाढावं म्हणून गाय वासराची पूजा केली जाते किंवा गाय वासराची रांगोळी काढली जाते. आपल्या मुलाचं, आईचं प्रेम वाढावं, आपलं मातृत्व चांगलं राहावं, आपल्या मुलांना आईचं प्रेम मिळावं आणि आईला पण आपल्या मुलांचा सहवास लाभावा म्हणून गाय वासराचं रांगोळी तुम्हाला आपल्या घरामध्ये नक्की काढायची आहे. तर बघा डिझायनर मध्ये आहे, इमेजेस मध्ये खूप सुंदर असा गाय वासराचा रांगोळी साचा आहे. तसंच बघा बऱ्याचशाच ताईंचं श्रीरामांचा, तर न चुकता आपल्या सर्वांना या वर्षी गुढीपाडव्याला श्रीरामांचा रांगोळी साचा किंवा रांगोळी काढायची आहे. तर बघा ही श्रीरामांचा रांगोळी साचा, ह्याच्यामध्ये बघा शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, त्याचप्रमाणे कमळ आहे, स्वस्तिक आहे आणि गोपद्म आहे. श्रीरामांचा हा रांगोळी साचा, शुभचिन्ह आणि श्रीराम हे दोन्ही ह्याच्यामध्ये आहे. तर तुम्ही हे सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता. तसंच बघा शुभचिन्ह असणारा रांगोळी साचा हा सुद्धा व्यवसायामध्ये तुमच्या मेन डोअरला वगैरे काढण्यासाठी शुभचिन्ह. गोपद्म आहे, स्वस्तिक म्हणजे मंगलमयचं प्रतीक. स्वस्तिकाशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही, त्यामुळे स्वस्तिक साचा आपल्या रांगोळीमध्ये असायलाच पाहिजे. ह्याच्यामध्ये गोपद्म पण आहे, स्वस्तिक पण आहे. असाही तुम्ही एकदा नक्की काढा. रांगोळी काढल्यानंतर न चुकता हळदी कुंकू थोडंसं टाकायचं आहे, थोड्याशा अक्षता नकळत 1-2-3 अक्षताचे दाणे टाकायचे, कारण लक्ष्मी मातेला प्रिय असणारे तांदूळ माता आहे. तांदळाला सुद्धा प्रत्येक गोष्टीला आपण रिस्पेक्ट दिला तरच आपल्याला रिस्पेक्ट मिळतो किंवा आपल्या हातामध्ये लक्ष्मी टिकते. तर बघा तुम्ही स्वस्तिक दिवा आणि गोपद्म हा रांगोळी साचा सुद्धा घेऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्ही शुक्रवारी मंगळवारी माता लक्ष्मीची सेवा करताय, जसे की धनलक्ष्मी कुंचन असेल, श्रीयंत्र असेल, कुबेर यंत्र असेल, माता लक्ष्मीचं कोणताही मंत्र जप करत असाल तर त्या दिवशी न चुकता मंगळवारी सुद्धा आणि शुक्रवारी सुद्धा तुम्हाला श्री विष्णू लक्ष्मी प्रसन्न ही रांगोळी काढायची आहे. शुभचिन्ह आहे आणि विष्णू भगवान माता लक्ष्मीचं नाव कोरलेलं आहे. कारण कसं आहे, त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वेगळंच फील होतं. म्हणजे रांगोळीमध्ये खूप मोठे चमत्कार सुद्धा असतात बरं का. आपल्या बदली सुद्धा वाईट शक्ती, नकारात्मकता खेचण्याचं काम सुद्धा रांगोळी करते. तर भगवान विष्णू माता लक्ष्मी प्रसन्न हा रांगोळी साचा न चुकता घ्या. शंख, चक्र, गदा, सरस्वती, पादुका, पावले माता लक्ष्मी, कमळ ह्याच्यामध्ये शुभचिन्ह सुद्धा तुम्हाला येतात. विष्णू लक्ष्मी प्रसन्न, ज्या ताई लक्ष्मीची सेवा करताय, ज्यांना मी सेवा लक्ष्मीची सांगितल्या, त्यांनी न चुकता विष्णू लक्ष्मी रांगोळी साचा ऑर्डर करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही लक्ष्मी माते सेवा कराल तर लक्ष्मी मातेच्या समोर तुम्हाला विष्णू लक्ष्मी प्रसन्न हा रांगोळी साचा काढायचा आहे. तसंच बघा श्रीराम प्रसन्न मध्ये अजून एक साचा आहे बरं का, तुम्हाला जो हवा तो घेऊ शकता. याचे बघा गरुड आहेत, त्याच्यानंतर बघा शंख आहे, चक्र आहे आणि नाम आहे. हे 3 शुभचिन्ह, 4 शुभचिन्ह आणि श्रीराम प्रसन्न तुम्हाला जो आवडतो तो तुम्ही अगदी घेऊ शकता. तुम्हाला दाखवते दोन्ही मध्ये फरक आहे बरं का. ह्याच्यामध्ये शुभचिन्ह आहेत आणि ह्याच्यावरती भगवान व्यंकटेश्वर बालाजींची चिन्ह आहेत. जर तुम्हाला जो हवा तो तुम्ही अगदी ऑर्डर करा, कोणता हवाय तो तुम्ही ऑर्डर करा. तसंच बघा महालक्ष्मी प्रसन्न, प्रत्येक शुक्रवारी महालक्ष्मी प्रसन्न रांगोळी साचा न चुकता तुम्हाला काढायचा आहे. विष्णू लक्ष्मींच्या सोबत लक्ष्मी प्रसन्न हा सुद्धा रांगोळी साचा काढायचा. त्याच्यामध्ये बघा श्रीयंत्र आहे, पावला आहे, स्वस्तिक आहे, गोपद्म आहे. त्याच्यानंतर बघा छोटस अष्टदल कमळ आहे. तर हे सुद्धा तुम्ही रांगोळी साचे आपल्याकडे ऑर्डर करू शकता. तसंच बघा ज्यांचं कुलदैवत आहे त्या कुलदेवीचा साचा तुम्हाला हवा असेल तर तसं तुम्ही सांगा बरं का. कारण प्रत्येकाचंच कुलदैवत हे एक नसतं, प्रत्येकांचं कुलदैवत हे वेगवेगळं असतं. त्यामुळे ज्या ताईंची माहूरची रेणुका माता आहे, लक्ष्मी माता आहे, तुळजाभवानी माता आहे, तसंच बघा बऱ्याचशाच ताईंचं बरंचच कुलदैवत ह्या देवी वेगवेगळे शक्तीपीठ असतात. तर त्यांनी तसं सांगायचं की आमची कुलदेवी ही आहे आणि आम्हाला हा साचा हवा आहे. नसेल उपलब्ध तर तुम्ही ऑर्डर द्या, ऑर्डरनुसार बनवून मिळेल. पुन्हा मेसेज करा. ऑर्डर बनायला 4 ते 8 दिवस लागतात. तसंच बघा तुळजाभवानी प्रसन्न, बऱ्याचशाच ताईंना तुळजाभवानी प्रसन्न हा रांगोळी साचा हवा होता. तर ह्याच्यामध्ये पण बघा सगळे शुभचिन्ह आहेत. तर तुम्ही ज्यांचं कुलदैवत तुळजाभवानी आहे आणि ज्यांचं कुलदैवतच माहिती नाही त्यांनी सुद्धा कुलदैवत म्हणून आपल्या तुळजाभवानी मातेची सेवा केली तरी सुद्धा तुमच्या कुळाचं रक्षण होतं. आपल्या कुळाची आई आपल्या घरामध्ये असणं
खूप गरजेचं असतं. कुलदेव आणि कुलदैवता म्हणजे काय, आपले आई वडील असतात. त्यामुळे कुलदेवी प्रसन्न हा तुळजाभवानी मातेचा रांगोळी साचा आहे. अगदी तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता. कुलदैवत ज्यांचं आहे त्यांनी, आणि ज्यांचं माहितीच नाही त्यांनी सुद्धा तुम्ही ही रांगोळी काढली तरी सुद्धा चालेल. त्याच्यानंतर बघा श्री मल्हार मार्तंड ज्यांचं जेजुरीचे खंडेराया ज्यांचं कुलदैवत आहे त्यांनी हा रांगोळी साचा घेतला तरी चालेल. ह्याच्यावरती पण बघा शुभचिन्ह आहे, तलवार आहे, समय आहे, चक्र आहे, स्वस्तिक आहे, असा हा शुभचिन्ह असणारा श्री मल्हारी मार्तंड प्रसन्न असा रांगोळी साचा आहे. त्याच्यात पुन्हा एकदा श्रीराम गुढीपाडव्यासाठी तुम्ही हा रांगोळी साचा न चुकता काढा. श्रीरामांचा, श्रीराम प्रसन्न, कारण श्रीराम अयोध्येमध्ये परत आले होते. त्यामुळं सगळं वातावरण आपल्या पूर्ण जगभरामधलं जे वातावरण आहे ते खूप छान, मंगलमय, आनंदी आणि खूप जोरदार सर्वांनी उत्साह साजरा केला होता. तर त्या दिवशी श्रीरामांची रांगोळी काढायला विसरू नका कोणी. कारण आज जे आपण बघतोय कलियुगामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी त्या फक्त आपल्या काही पूर्वजांमुळेच आहेत. त्यामुळे त्यांच्या रांगोळी तुम्ही नक्की काढा. तसंच बघा तुम्हाला हा सुद्धा मिळेल. श्रीरामांचं बघा अयोध्येमध्ये खूप मोठं भव्य दिव्य मंदिर तयार झालं, त्याचा हा रांगोळी साचा आहे. अगदी हा ज्यांनी घेतलाय त्यांनी गुढीपाडव्या दिवशी काढा, ज्यांनी नाही घेतला त्यांनी आता ऑर्डर केला तरी सुद्धा चालेल. त्याच्यानंतर बघा बऱ्याचशा ताईंनी अष्टलक्षीची रांगोळी मागवली होती. अष्टलक्षी रांगोळी आपल्याकडे उपलब्ध आहे, तर ह्याला अष्टलक्षी रांगोळी म्हणतात. ही रांगोळीचं सुद्धा एक विशिष्ट महत्व आहे बरं का वास्तुशास्त्रामध्ये. त्यामुळे ज्या रांगोळ्या वास्तुशास्त्रानुसार असतात त्या रांगोळ्या काढल्याने सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये बरेचसेच बदल, बरेचसेच फरक आपल्याला जाणवतात. तर ज्या ताईंनी अष्टलक्षी रांगोळीची ऑर्डर दिली होती त्यांचे अष्टलक्षी रांगोळी साचे तयार आहेत. लवकर ऑर्डर करा, कारण व्हिडिओ आपला संपला आणि व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केला की 1 तासामध्ये बऱ्याचशाच गोष्टी स्टॉक आउट होतात बरं का. रांगोळी साचे कमीत कमी, जास्त नाही पण कमीत कमी 30-40 क्वांटिटीमध्ये बुक होतात एका ह्याच्यामध्ये. आता हे अष्टलक्षी रांगोळी साचे आहेत. व्हिडिओ बघितले एका तासामध्ये तरी 20 ते 25 हे रांगोळी साचे आरामशीर बुक होतात. मग नंतर नेक्स्ट ऑर्डर आम्हाला बनवावी लागते. त्यामुळे जेव्हा व्हिडिओ बघता तेव्हा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, बुकिंग नंबरलाच मेसेज करायचा. बुकिंग नंबर आहे 8080932488. हा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे. पेमेंट करताना बुकिंग नंबरला पेमेंट करायचं नाहीये, पेमेंटचा नंबर हा वेगळा आहे, तो विचारून घ्यायचा आहे. तसंच कमेंटमध्ये मेसेज करू नका कोणती प्राइस कशी आहे काय आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्ट माझा मी नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्हाला मेसेज करूनच तुम्हाला या प्रोडक्टची इन्क्वायरी करावी लागते. आणि रिप्लाय द्यायला आमच्याकडे खास माणूस आहे, त्यामुळे तुम्ही बिंदास्त मेसेज करा. तुम्हाला प्रत्येक वस्तूची किंमत, त्याचे डिटेल्स सगळ्या तुम्हाला पाठवल्या जातील. तर अष्टलक्षी रांगोळी. त्याच्यानंतर बघा स्वामींचा प्रकट दिन येत असल्यामुळे बऱ्याचशाच ताईंनी स्वामींची पितळी मूर्ती बुक केली अभिषेक करण्यासाठी. तरी स्वामींची बघा 3 इंच पितळी मूर्ती आहे, गोड असे माऊली बसलेली आहेत. ज्या ताईंना हवी आहे त्यांनी ही पितळी मूर्ती स्वामींची ऑर्डर केली तरी चालेल. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांच्या पितळेच्या सुद्धा मूर्त्या आहेत. सिरेमिक मध्ये तर मिळतात, पण पितळेमध्ये सुद्धा आपल्याकडे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवी आहे त्यांनी अगदी बिंदास्त बुकिंग केलं तरी चालेल. खूप सुंदर अशी स्वामी समर्थ माऊलींची मूर्ती आहे. तसंच बघा स्वामींची छोटीशी मूर्ती आहे, अगदी इतुशी म्हणजे 1.5 इंच मूर्ती आहे माऊलींची. खूप सुंदर, गोड आणि गोंडस आहे. तर ही जी मूर्ती आहे ती 1.5 इंच आहे, छोटीशी आहे. तुम्ही अगदी ही सुद्धा आपल्याकडं ऑर्डर करू शकता. त्याच्यानंतर बघा माता लक्ष्मी कमळ आसनामध्ये विराजमान आहेत. पाठीमागे तर तुम्ही बघितले पंचधातूच्या मूर्त्या बऱ्याचशाच आपल्याकडं स्टॉक आउट झाल्या. बऱ्याचशाच ताईंनी पंचधातूच्या मूर्त्या घेतल्या. पंचधातू म्हणजे काय, 5 धातूपासून बनलेल्या मूर्त्या असतात त्यामुळे त्या थोड्याशा कॉस्टली असतात, कारण त्या 5 धातूपासून बनलेल्या पंचधातू असं म्हणतात त्याला. त्यामुळे त्या मूर्त्या बऱ्याचशाच गेल्या. तर ही प्युअर ब्रास आणि पित्तळ आहे. कमळ आसनावरती माता लक्ष्मी विराजमान आहेत. प्युअर ब्रास आणि पित्तळची मूर्ती आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे, रेखीव आहे, कोरीव आहे, सुंदर आहे, सुबक आहे. तरी माता लक्ष्मीची मूर्ती ज्या ताईंना हवी आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि माता लक्ष्मीची कमळ आसनावरती विराजमान असणारी मूर्ती ऑर्डर करायची आहे. तसंच बघा बऱ्याचशाच ताईंना शिवलिंग पितळेमध्ये हवं होतं, तसंच पारद शिवलिंग सुद्धा आपल्याकडे मिळतं. महाशिवरात्रीला मी सर्व ताई ज्यांची बुकिंग होते त्यांचे मी अभिषेक केला होता विधिवत, त्यांच्या घरपोच ते त्यांना मिळालं. पारद शिवलिंग घरामध्ये असणं शुभ मानलं जातं, पण त्याचं पावित्र्य पण तेवढं पाळावं लागतं आपल्या घरामध्ये. तसंच बघा
हे जे पितळेचं प्युअर ब्रासचं शिवलिंग आहे तुम्ही बघू शकता, खूप सुंदर क्वालिटी आहे। अगोदर माझ्या देवघरामध्ये हेच होतं, तर खूप छान आहे। ह्याच्यामध्ये बघा एक तुम्हाला 3 साईज आहेत, हा एक साईज आहे, हा 2 नंबर आहे, हे बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असा साईज आहे। हे सर्वात मोठं शिवलिंग आहे आपल्याकडलं आणि हे त्याच्या आतमधला साईज आहे। तुम्हाला जे शिवलिंग हवा आहे ते तुम्ही घेऊ शकता। तर शिवलिंगाची ही एक साईज आहे 2.5 इंच, त्याच्यानंतर हा एक साईज आहे तो 2.5 इंचाचा आहे आणि अगदी 1-1.5 इंचाचं एकदम छोटंसं हे शिवलिंग आहे। एकदम छोटा आहे बरं का, तुम्ही बघू शकता, एकदम छोटा आहे, म्हणजे एवढं त्याची साईज आहे शिवलिंग। तसंच बघा अजून एक आहे डिझायनर शिवलिंग, बऱ्याच ताईंना डिझायनर शिवलिंग हवं होतं। ह्याच्यावरती बघा बेल आहे, नाम आहे, ह्याच्यावरती भगवान महादेवांचा 3रा डोळा सुद्धा ह्याच्यावरती कोरलेला आहे। खूप सुंदर असं हे शिवलिंग आहे। बरेचसे हे स्टॉक आउट झाले बरं का, फक्त शेवटचे हे 5 शिवलिंग आपल्याकडे राहिलेले आहेत। पाठीमागं बघा स्टेटसला ठेवल्यावरती बऱ्याचशाच ताईंनी ऑर्डर केले, कम्युनिटीमध्ये पण मी टाकले होते। तर खूप सुंदर असं हे शिवलिंग आहे, ज्या ताईंना हवं त्यांनी बिंदास्त ऑर्डर करा। डिझायनर आहे, खूप सुंदर क्वालिटीचं आहे आणि ह्याच्यावरती काम बघू शकता, रेखीव आणि कोरीव काम केलेले शिवलिंग आहे। तसंच बघा कॉपर मध्ये भगवान तिरुपती बालाजी, व्यंकटेश्वर बालाजींची कॉपर मध्ये मूर्ती आहे। खूप ताईंनी मागच्या व्हिडिओमध्ये ऑर्डर केली, मध्ये भरपूर ताईंना हवी होती पण तेव्हा स्टॉक आउट होता सगळ्या ह्या मूर्त्या। पुन्हा एकदा आम्ही ह्या बनवून घेतलेल्या आहेत प्युअर कॉपर मध्ये भगवान व्यंकटेश्वर बालाजी। ज्या ताईंना हवे आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा। भगवान व्यंकटेश्वर बालाजी प्युअर कॉपर मध्ये। तसंच बघा या गजात लक्ष्मी आहेत, श्रीयंत्र किंवा तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवा करणार तेव्हा हे गजात लक्ष्मी दोन्ही साईडने ठेवा, कारण गजात लक्ष्मी समुद्र मंथनात आलेले करत नाही, माता लक्ष्मीला प्रिय आहे। हे धनाचा वर्षाव करतात, माता लक्ष्मीचं स्वागत करतात फुलांनी। त्यामुळे बघा आपण माता लक्ष्मीची सेवा करतो त्यावेळेस गजात लक्ष्मी सेवेमध्ये पूजेमध्ये असायलाच पाहिजे। धनलक्ष्मी कुंचन सेवा करते अशा वेळी सुद्धा गजात लक्ष्मी धनलक्ष्मी कुंचन सोबत असायला पाहिजे। तर खूप सुंदर अशी बघा गजात लक्ष्मीची ही जोडी आहे आणि ही छोटा साईज आहे, ह्याच्यामध्ये खूप मोठा हवा असेल तरी मिळेल, कारण हा कुंचनच्या साईजने आम्ही बनवलेले आहेत, कारण कुंचनच्या सोबती असं भोवती ठेवतात बऱ्याच ताई। तसंच कुंचनच्या भोवती प्युअर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा सुद्धा तुम्हाला लावायचा आहे। त्याच्यानंतर बघा गाय वासराची एकदम छोटीशी सुद्धा मूर्ती आहे आपल्याकडे, गाय वासरू छोटीशी मूर्ती। त्याच्यानंतर आता गुढीपाडवा येत आहे, तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आपण धनलक्ष्मी कुंचन 5000 क्वांटिटीमध्ये बनवून घेतलेले आहेत। ऑलरेडी 2 दिवसामध्ये 3000 कुंचनचं बुकिंग होतंय, झालं नाहीये। बऱ्याचशाच ताईंचे आहेत मेसेज चालू, इन्क्वायरी चालू आहे, पण परवा जे व्हिडिओमध्ये बनवले 300 जी कुंचनची सेवा केली त्यांचे बुकिंगचे कुंचन होते, प्रत्येकाची सेवा विधिवत मी केलेली आहे। तसंच आज पण बऱ्याचशाच ताईंची सेवा करायची, आजचं बुकिंग जे आहे ते 100 कुंचनचं आहे, त्यांची सुद्धा आज विधिवत सेवा होईल। तर बघू शकता खूप सुंदर असे कुंचन आहेत, क्वालिटी बघू शकता तुम्ही, शंख चक्र गदा आणि अशी लक्ष्मी मातेची प्रतिमा आहे। खूप सुंदर असा धनलक्ष्मी कुंचन आहे, हे खास आम्ही बनवून घेतलेले आहेत बरं का, हे खास आम्ही कस्टमाइज करून घेतलेले आहेत। तर हे जे धनलक्ष्मी कुंचन आहेत हे खास आम्ही ऑर्डर देऊन खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवून घेतलेले आहेत, कारण अगोदर मोठी क्वांटिटी नव्हती, यावेळेस मोठ्या क्वांटिटीमध्ये आल्यामुळं आणि गुढीपाडवा असल्यामुळं गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती फक्त ऑफर आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ऑफर मिळणार नाही। त्यामुळे गुढीपाडवा व्हायच्या अगोदरच हे धनलक्ष्मी कुंचन तुम्हाला ऑर्डर करायचे आहेत आणि बुक करायचे आहेत। तसंच बघा अजून एक रांगोळी साचा आहे छोटू मध्ये श्रीरामांचा, छोटू मध्ये श्रीरामांचा रांगोळी साचा आहे, ह्याच्यावर शुभचिन्ह आहेत। तसंच तुमच्या बिझनेससाठी व्यवसायासाठी हा सुद्धा एक रांगोळी साचा खूप छान आहे। धनलक्ष्मी कुंचन सेवा करताना डिशच्या खाली सुद्धा तुम्ही ही रांगोळी अगदी काढू शकता, खूप सुंदर आणि छान आणि सुबक रांगोळी आहे शुभचिन्हाची। तसंच तुम्हाला बघा रोज आपल्या दरवाज्यामध्ये न चुकता ही रांगोळी काढायची, ह्याच्यामध्ये बघा ओम आहे, माता लक्ष्मीची पावलं आहेत, शंख चक्र गदा गोपद्म चंद्र सूर्य चांदणी कमळ स्वस्तिक श्री सगळे शुभचिन्ह एकाच रांगोळी साच्यामध्ये आहे। ज्यांना खूप काही रांगोळ्या काढणं जमत नाही, वेळ नाही, ज्या काही हाऊसवाईफ आहेत त्या काढू शकतात, जे वर्किंग वुमन आहेत त्यांना पटकन रांगोळी काढायची असेल तर हा रांगोळी साचा घ्या, सगळे ह्याच्यामध्ये चिन्ह आहेत, सगळ्या देवांची पूजा सेवा केल्याचं पुण्य केल्याचं फळ ह्याच्यामध्ये मिळतं।
सगळी नकारात्मकता दूर राहते, निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये फिरकतही नाही, प्रवेशही करत नाही. फक्त आपल्या घरामधलं वातावरण आनंदी, मंगलमय आणि खुश असतं. तर हा सुद्धा तुम्ही रांगोळी साचा घेऊ शकता. तसंच बघा आपल्याकडे धूपकोन आहेत. बऱ्याचशा ताईंना कस्तुरी धूपकोन, खूप दिवसापासून कस्तुरी धूपकोनसाठी मेसेज येत होते मला. तर बघा कस्तुरी फ्लेवर तुम्हाला माहिती आहे, माता लक्ष्मीला प्रिय असणारा कस्तुरी. माता लक्ष्मी सेवेमध्ये तुम्ही केवडा अगरबत्ती, केवडा धूपकोन, गुलाब धूपकोन, गुलाब अगरबत्ती, मोगरा हे सगळं वापरताय. पण आता नवीन फ्लेवर तुमच्या सर्वांच्या रिक्वायरमेंट नुसार आणलाय बरं का मी. हा कस्तुरी धूपकोन आहे. प्रत्येकाने एक तर ऑर्डर करायचा आहे तुमच्या ऑर्डर सोबत. तर ह्याला फ्रेग्रन्स कस्तुरीचा सुंदर असा आहे आणि तुम्ही लावल्यावर सुद्धा मला सांगाल की किती सुंदर वास आहे. हा कस्तुरी आहे बरं का धूपकोन. खूप छान वास आहे, कारण कस्तुरी माता लक्ष्मीला आकर्षित करते. कस्तुरी फार प्रिय आहे. वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितले, माता लक्ष्मीला जर तुमच्या घरी आकर्षित करायचं असेल, लक्ष्मी अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी किंवा लक्ष्मी घरामध्ये स्थिर टिकून राहावी, तुमचा व्यवसाय उद्योग वाढावा, तर कस्तुरी पावडर माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवा असं वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा सांगितलंय. तर ही कस्तुरी धूपकोन आहे. सकाळ संध्याकाळ माता लक्ष्मीचं आगमन यायच्या टायमाला तुम्हाला एक धूपकोन लावायचंय. तर ह्याची प्राइस जास्त नाहीये, तुमच्या बजेटमध्येच आहे. फक्त 60 रुपयामध्ये तुम्हाला कस्तुरी धूपकोन मिळतो. तर हा कस्तुरी धूपकोन आहे. न चुकता तुम्ही कस्तुरी धूपकोन ऑर्डर करायचा आहे. तसंच बघा मोगरा सुगंधी, जसा मोगऱ्याचा वास असतो तसाच ह्याचा पण वास आहे. ह्याला मोगऱ्याचं धूपकोन म्हणतात. तर हा सुद्धा खूप चांगला आहे बरं का. खूप क्वांटिटीमध्ये सुद्धा आहे आणि खरंच ह्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत. घरामधलं वातावरण प्रसन्न मंगलमय होतं. तर हा मोगरा धूपकोन आहे. अगदी हा सुद्धा ऑर्डर करा. एका ऑर्डरमध्ये तुम्ही 4-5 धूपकोन ज्या आपल्याकडे या डब्या मिळतात त्या तुम्ही एकदाच घेऊन ठेवा. 60 रुपयाला आहे. जास्त कॉस्टली नाहीये, तुम्हाला सुद्धा परवडेल आणि घरामधलं वातावरण छान राहतं. तसंच 4 in 1 चा जो मिक्स आहे ह्याच्यामध्ये सगळ्या फुलांचा फ्लेवर असणारा हा 4 in 1 मिक्स धूपकोन आहे. तुम्ही बघू शकता. ह्याला सुद्धा सुगंध आणि वास खूप छान आहे बरं का. ह्याला 4 in 1 म्हणतात. हे बघा, ह्याला असं 4 in 1 म्हणतात. 4 in 1 धूपकप. तर बघा कस्तुरी, त्याच्यानंतर 4 in 1 आणि मोगरा काकू. तसंच केवड्याचा पण एक धूपकप आहे, तुम्हाला तो पण बघायला मिळेल. आणि बऱ्याचशाच ताईंना भांडे घासण्यासाठी लिक्विड हवं होतं, पितांबरी सारखं किंवा चांदीची भांडे घासायला लिक्विड हवं होतं, ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्हाला ते सुद्धा व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तसं बघा देवी देवतांना अभिषेक घालण्यासाठी बऱ्याचशाच ताईंना मेटलचे पाट हवे होते. तसंच बघा अजून थोड्यात आपल्याकडे राहिले धूपकोन. तर हा सोनचाफा आहे. चाफ्याचा सुगंध असणारा सोनचाफा, चाफ्याचा सुगंध असणारा सोनचाफा धूपकोन. तर बघा सोनचाफा जर मिळत नसेल खेड्यापाड्यात तर तुम्ही हा एखादा धूपकोन लावून सुद्धा स्वामींची पूजा करू शकता. स्वामींना प्रिय असणारा चाफा. तर हा सुद्धा 60 रुपयाला आहे. तर तुम्ही एका कुरिअरमध्ये हे सगळे 60-60 रुपयाचे धूपकोन ऑर्डर करू शकता. तसंच बघा हा गुलाब आहे. हा तसंच बघा हा गुलाब धूपकोन आहे. आता माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी सुद्धा आपण गुलाब भरपूरदा वापरलेला आहे. ज्या ताईंनी आपल्याकडे हे धूपकोन घेतले त्या कमेंटमध्ये सांगतील की किती छान क्वालिटीचे आहेत. आणि एकदम छोटीशी डब्बी आहे, बघू शकता. भरपूर आहेत बरं का ह्याच्यामध्ये पण. तर तुम्ही सकाळ संध्याकाळी एक लावायचा. हा गुलाबाचा आहे, गुलाब धूपकोन आहे. ह्याला गुलाब धूपकोन असं म्हणतात. त्याचबरोबर बघा चंदन, भगवान श्रीहरी विष्णूंना आवडणारा चंदन. हे बघा असं चंदनाचा सुद्धा धूपकोन आहे. ही सुद्धा अगदी 60 रुपयाला डब्बी आहे. तर तुम्ही अगदी हे छोटे जे धूपकोन आहे ते एकदम घेऊन ठेवा. कारण काय होतं, तुम्हाला आता चापा हवा असतो, लगेच मध्येच गुलाब पाहिजे असतो, मग जेव्हा तेव्हा त्या गोष्टी स्टॉक आउट असतात ना, तर तुम्ही 4-5 तरी ऑर्डर करून ठेवा. 60 रुपयाला फक्त आहे. तसंच बघा भीमसेन, आपल्या घरामधली निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी बऱ्याचशाच काही कापूर शुद्ध भीमसेन लावतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा हा धूपकोन उपलब्ध आहे भीमसेन मध्ये. हे बघा हे भीमसेन मध्ये असा धूपकोप सुद्धा उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवा आहे त्यांनी बिनधास्त बुकिंग करा. भीमसेन म्हणजे जसं कापराचा वास असतो फ्रेग्रन्स, अगदी तसाच आहे भीमसेन धूपकोन. त्याच्यानंतर भगवान विष्णू श्रीहरींना आवडणारा केवडा, वास केवड्यासारखाच आहे. ज्या ताईंनी घेतले त्यांनी कृपया करून प्लीज कमेंट करा की धूपकोन घेतले तुम्हाला कसे वाटले. हे बघा, कारण तुमच्या कमेंट, तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे. कारण तुम्ही हे सगळं पूजा साहित्य वापरता, यूज करता,
तुम्हाला सुद्धा छान वाटलं पाहिजे. तर तुम्ही पुन्हा एकदा मी रिपीट करते, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे की एवढा कस्तुरी, मोगरा, सोनचाफा, चंदन, 4-in-1 मिक्स, सगळा मिक्स फ्लेवर गुलाब वगैरे आणि भीमसेनी. तर बघा एवढे सगळे आणि गुलाब, शेवटचा गुलाब, तर सगळ्या फ्लेवर मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत. 8 फ्लेवर आहेत एकूण. तुम्हाला जो फ्लेवर हवा अगदी तो घ्या, किंवा 8च्या 8 जरी ऑर्डर केले एकदम तुम्हाला परवडेल कुरिअर चार्ज. एक ऑर्डर करण्यापेक्षा एकदम 8 जरी ऑर्डर केले, रोज एक लावायचा, सकाळी वेगळा संध्याकाळी वेगळा, तरी सुद्धा चालतो. कारण खूप छान, म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये फुलाचे वास घ्यायचे असतील ओरिजिनल नॅचरल, तर हे धूपकोन नक्की तुम्ही वापरा. ज्या लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो त्यांनी सुद्धा हे गुलाबाचा, कधी कधी बघा श्वास घ्यायला त्रास होत असेल तेव्हा सांगतात की तुम्ही फुलाचा सुगंध घ्या, म्हणजे खूप काही डॉक्टर तुम्हाला उपाय सांगतात. त्यामुळे तुम्ही हे सुद्धा ट्राय करू शकता त्या पेशंटसाठी सुद्धा. तसंच बघा तुम्ही सर्वांना मेटलचे पाट हवे होते, तर हे मेटलचे पाट कलशामध्ये उपलब्ध आहे. देवी देवतांना अभिषेक घालण्यासाठी मेटल पाट, देवी देवतांना अभिषेक घालण्यासाठी मेटलचे पाट. तसंच तुम्ही जर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करताय, तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करण्यासाठी प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू असं सांगितलेलं आहे. दुसरं कुंकू केमिकल युक्त विहिरीत वापरू नका. कारण कसं असतं, केमिकल असणारं कुंकू वापरल्याने प्रॉब्लेम्स खूप होतात. केमिकल असणारं कुंकू कोणतंही वापरायचं नाहीये. तर बघा हे हळदीचं कुंकू आहे, प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू आहे. तर हे जे हळदीचं कुंकू आहे हे बनवलेलं आहे बरं का घरी, त्यामुळे अगदी तुम्ही हे जरी ऑर्डर केलं तरी चालतं. पॅकिंग बघा. आता हळदीचं कुंकू बनवण्याची प्रोसेस आमचे एक काकू करतात आणि खूप छान असं हळदीचं कुंकू सुद्धा बनवतात. त्यामुळे तुम्ही हळदीचं कुंकू बिंदास्त घ्या. कारण काय होतं, तुमच्या ह्या गोष्टी घेण्याने एखाद्याचं घर चालतं, एखाद्याला रोजगार मिळतो किंवा त्याची रोजीरोटी चालत असते. म्हणून ह्या वस्तू खरेदी करा, कारण खूप कष्ट करून मेहनत करून त्यांनी बनवलेलं असतं. आम्ही फक्त माध्यम आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं, पण या सगळ्या गोष्टी ज्या दिसतात त्या कोणी ना कोणीतरी बनवलेल्या असतात. त्यामुळे बघा हे सगळं जे आपली सृष्टी आहे ती एकमेकावरती अवलंबून असते. तर तुम्ही हे सुद्धा हळदीचं कुंकू प्युअर शुद्ध आहे. मी जे लावते रोज व्हिडिओमध्ये, तुम्ही बऱ्याचदा मला मेसेज करताय की शीतलताई तू कुंकू लावल्यावरती खूप छान दिसते, किंवा बिना कुंकवाचा तुझा व्हिडिओ आम्हाला बघू वाटत नाही किंवा चांगलं वाटत नाही. तर मी माझा मुलगा, माझे मिस्टर, आमचे सगळ्या घरातले जे आई वडील सगळे जे आहेत ते सगळे हळदीचं कुंकवाचा टिक्का लावतात. अगदी माझा भाऊ सुद्धा लावतो कॉलेजला जाताना. तुम्ही सुद्धा हे प्युअर शुद्ध हळदीचं कुंकू घेऊ शकता. कारण कुंकू म्हणजे एक सकारात्मकता असते, निगेटिव्ह गोष्टी खेचण्याचं काम करते. किंवा कुंकवामुळे आपला चेहरा किंवा आपण नेहमी आनंदी, खुश आणि एनर्जीफुल, पॉझिटिव्ह राहतो. त्यामुळे कुंकवाचं महत्त्व खूप आहे. त्यामुळं माझा एखादा व्हिडिओ असेल विदाऊट कुंकवाचा, पण मी कुंकू रोज लावते. आणि प्युअर हळदीचं कुंकू जे श्रीयंत्रावरती मी सेवा करते, ओम श्रीम किंवा महालक्ष्मीचा मंत्र म्हणून सेवा करते, कुंकू मी स्वतःला लावते. तसंच मी तुम्हाला सुद्धा सांगते, म्हणजे मनापासून सांगते, ज्या मी गोष्टी फॉलो करते, ज्या मी गोष्टी स्वतः करते त्या मी तुम्हाला शेअर करते. मी कोणतीही सेवा तुमच्यापासून लपवत नाही. मी जे करते ती बिंदास्त सांगते. तुम्ही प्रोडक्ट घ्या नका घेऊ हा तुमचा प्रश्न आहे, पण माझ्या सेवा कधीही फेल जात नाहीत. प्रत्येक सेवेचा अनुभव, प्रचिती ही प्रत्येकाला आल्याशिवाय राहत नाही. हा बऱ्याच ताईंना अनुभव आहे, त्यांनी सुद्धा कमेंटमध्ये त्यांचे अनुभव शेअर करावे. तसंच बघा बऱ्याच ताईंना चांदीची भांडी, आपल्याकडे चांदीच्या भरपूर वस्तू घेतल्या, चांदीच्या भांड्यांना चमकवायचं कसं, तरी बघा चांदीच्या भांड्यांना चकाकी देण्यासाठी तुम्हाला हे लिक्विड मिळतं. हे लिक्विड आहे. चांदीची भांडी हे ना एकदम स्वच्छ निघतात. तसंच पितळेची जी भांडी असतात, पितळेची, तांब्याची, तर पितळेच्या आणि तांब्याच्या भांड्यांना तुम्हाला नाही का चकाकी देण्यासाठी तुम्हाला हे लिक्विड घ्यायचं आहे. तांब्याच्या भांड्यांना चकाकी देण्यासाठी हे लिक्विड घ्यायचं आहे. तर हे लिक्विड जे आहे ते फक्त 85 रुपयाला आहे. आणि चांदीचं जे लिक्विड आहे ते 92 रुपयाला आहे. हे 92 रुपयाला आहे, हे 85 रुपयाला आहे. तर बघा खूप छान असं हे चकाकीचं आहे. त्याच्यामध्ये दिले बघा तांबा आणि पितळ दोन्ही पण तुम्ही हे घासू शकता. तांबा आणि पितळ दोन्ही तुम्ही ह्या लिक्विडनं घासू शकता. हे फक्त तुम्हाला मिळतं 85 आणि जे हे तुम्ही बघताय चांदीचं ते 92 म्हणजे 92 रुपये आणि 85 रुपये असं ह्याचं किंमत आहे. तर तुम्ही हे सुद्धा आमच्याकडे घेऊ शकता. खूप चांगले, मी स्वतः यूज करते, तुम्ही सुद्धा यूज करा. त्याचप्रमाणे बघा
टच शाईन. आता बऱ्याचशाच त्यांना पितांबरी, चमक धमक, बाबा लाल बरंच काही मिळतं मार्केटमध्ये. जिथे मिळतं तिथून घ्या, माझं काही मत नाहीये. पण बऱ्याच ताईंनी माझ्याकडूनच पाहिजे. मी काय वापरते पितळेची भांडे स्वामींचे स्वच्छ करण्यासाठी, तर मी टच शाईन म्हणून एक पावडर आहे, त्याला टच शाईन म्हणतात. मी ही पण वापरते आणि हे लिक्विड सुद्धा वापरते इमर्जन्सीवर का, दोन्ही वापरते मी. जसं की हे टच शाईन जे आहे ते तुमच्या बजेटमध्ये आहे. याची किंमत फक्त 50 रुपये आहे. टच शाईनची किंमत फक्त 50 रुपये आहे बरं का. ह्याने सुद्धा तांबे पितळेची भांडी एकदम नव्यासारखे चमकतात. तुम्ही टच शाईन घ्या 50 रुपये मध्ये, किंवा लिक्विड घ्या, तुम्हाला जे शक्य आहे ते घ्या. तसंच बघा, आपल्या घरामधलं वातावरण मंगलमय, प्रसन्न, खुशबूदार राहावं म्हणून आपण हे जे स्प्रे आहेत हे देवघरामध्ये नेहमी मारत असतो. तुम्हाला तर माहितीये, देवघरामध्ये हे स्प्रे मारल्याने आपल्या घरातला निगेटिव्हिटी दूर होते, आपल्या मनाला प्रसन्न वाटतं आणि घरामधलं वातावरण पूजन स्थान आहे ते पवित्र आणि शुद्ध राहण्याचं काम. हे पवित्र गंगाजल आहे, याच्यामध्ये गंगाजल आहे, पवित्र जल, आणि ह्याच्यात मोगऱ्याचा फ्रेग्रन्स म्हणजे मोगऱ्याचा फ्लेवर ह्याच्यात ऍड करून हे पवित्र गंगाजल बनवले. त्यामुळे पवित्र गंगाजल आहे, तुम्ही ते अगदी घरामध्ये छिडकू शकता. व्यवसाय असेल तर व्यवसायामधून तुमच्या नकारात्मक दूर व्हावी म्हणून हा तुम्ही सकाळ सकाळी छिडकू शकता किंवा हा स्प्रे मारू शकता पूर्ण व्यवसायामध्ये. कारण तुमच्या घरामध्ये स्वच्छता असेल, टापटिपत असेल, चांगलं वाटत असेल तरच लक्ष्मी माता घरामध्ये व्यवसायामध्ये प्रवेश करते. नाही की सगळी ठिकड्या तिकडे पसारा असला की लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आणि ती प्रवेशही करत नाही. त्यामुळे आपलं घर स्वच्छ, क्लीन, नेटनेटकं ठेवा. व्यवसाय सुद्धा प्रत्येक वस्तू जिथून घेतली तिथंच ठेवायला शिका. आमच्या स्टाफला सुद्धा आम्ही तेच सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळेस सगळं झाल्यानंतर सगळं आमचं जे व्यवसायाचं जे आहे ते सगळं उरकूनच घरी जायचं, असं प्रत्येकाला आम्ही नियम ठेवला. तर पसारा टाकून कुणी कुठं जायचं नाही. तर हा मोगऱ्याचा आहे बघा, सुगंधी जल, खूप छान आहे, पवित्र जल मोगरा. तसंच चंदन फ्लेवर मध्ये पण आहे. मी रिकमेंड काय करते, गुलाब, चंदन, मोगरा हे तीनच मी घ्या म्हणते. आमच्याकडे भरपूर येतात पण आम्ही ते बाकीचे घेत नाही, कारण नुसतं विकायचं म्हणून विकायचं नाहीये. कारण ज्याची खरंच सुगंध छान आहे, ज्याने खरंच मला माइंडला फ्रेश प्रसन्न वाटतं तेच मी तुम्हाला सांगत असते. तर मी सुद्धा बघा व्यवसाय रूम मध्ये हा मारते, तसंच देवघरामध्ये सुद्धा मारते. हा चंदन आहे, हा मोगरा आहे, त्याच्यानंतर हा गुलाब आहे. चंदन, मोगरा आणि गुलाब, 3 फ्लेवर मध्ये तुम्हाला हे पवित्र जल स्प्रे मिळतात. जो तुम्हाला ऑर्डर करायचा अगदी तो ऑर्डर करा. खूप सुंदर आणि छान क्वालिटी आहे बरं का ह्याची. ज्या ताईंनी घेतले प्लीज ताईंनो कमेंट करा की तुम्हाला हे स्प्रे आवडले का आणि कसे आहेत, खरंच तुम्हाला छान वाटतं का, कमेंट मध्ये नक्की सांगा. तसंच ह्या गुढीपाडव्याला सर्वांनी हे तोरण लावायचं आहे आपल्या घराला. ह्याच्यावरती बघा मी पण माझ्या देवघराला लावले, तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये चेक करा. मी माझ्या देवघराला लावले डायरेक्ट आणि दरवाजाला पण एक लावणार आहे मी. तर ह्या वर्षी गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष आपल्या सर्वांचं. हिंदू संस्कृतीमध्ये गुढीपाडवा म्हणजेच आपल्या मराठी लोकांचं नवीन वर्ष चालू होतं. त्यामुळे बघू शकता तुम्ही सरस्वती आहे, गणपती आहे, लक्ष्मी माता आहे आणि ओम आहे. तर असं हे शुभ असणारं तोरण आपल्याकडे उपलब्ध आहे. तुमच्या घराला एक पॉझिटिव्ह, एक सकारात्मकता किंवा आपल्या घराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. कारण हे आध्यात्मिक घर आहे असं विचार करतो. जेव्हा देवी देवतांची फोटो किंवा नेमप्लेट वरती जरी स्वामींचा फोटो किंवा गणपती बाप्पा दिसलं तर आपली ओळख ही आपल्या मेन डोअर किंवा दरवाजापासून, अंगणापासून होते. ज्या वेळेस आपल्या दरवाजाला मेन लागतं त्यावेळेस हा हे लोक आध्यात्मिक आहेत, चांगल्या फॅमिलीतले आहेत, चांगल्या घरातले आहेत अशी आपली ओळख सुद्धा बनते. त्यामुळे बघा आपण हिंदू आहोत किंवा आपण मराठी आहोत तर आपण ह्याला हे तोरण आपल्या दरवाजाला सर्वांनी लावायला पाहिजे बरं का. असं काही नाही, सर्वांनी तोरण लावायला पाहिजे. खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचे तोरण आहे. कारण आपले हे देवी देवता आहेत. माता सरस्वती ही विद्येची देवता आहे, गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि माता लक्ष्मी ही धनाची देवता आहे. त्यामुळे तिन्ही देवांचं आपल्या चौकटीवरती किंवा आपल्या घरामध्ये तोरण असायलाच पाहिजे. ज्या ताईंना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर हे तोरण ऑर्डर करा. तर हे तोरण आहे ते खूप कमी किमतीत, खूप तुमच्या बजेटमध्ये आम्ही ठेवलेलं आहे. ह्याची काही खूप मोठी प्राइस नाहीये बरं का. तर ही तोरण खूप चांगल्या आणि छान किमतीमध्ये तुम्हाला आम्ही देऊ. ज्यांना हवा आहे त्यांनी लवकर ऑर्डर करा. ह्याच्यावरती तो गुढीपाडव्यानिमित्त ऑफर आहे. तर ही सुद्धा तोरण तुम्ही घ्या. कारण कसं असतं प्रत्येक गोष्ट एक बिझनेस म्हणून नाही करायची, काही गोष्टी सेवा म्हणून. आता हे धनलक्ष्मी कुंचन आहे, तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही जा, आमच्याकडे पहिले खूप कमी क्वांटिटीमध्ये होते पण आमच्याकडे तर खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये आल्यामुळे आम्ही त्याच्यावर सुद्धा तुम्हाला ऑफर ठेवली. कारण प्रत्येकाला महालक्ष्मी सेवा करणं जमलं पाहिजे. जे छोट्या कुंचनची प्राइस आधी होती त्या प्राइस मध्ये तुम्हाला एकदम मोठा कुंचन मिळतोय आज.
खूप छान आणि चांगल्या क्वालिटीचा आपल्याकडे धनलक्ष्मी कोंचन उपलब्ध आहे. तसंच बघा झुबो कॉइन, तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये सक्सेस आणायचे काम हा झुबो कॉइन करतो. तुमचा व्यवसाय कधीही बंद पडू देत नाही. तसं तुमच्या व्यवसायामध्ये दिवसेंदिवस तरक्की आणि खूप मोठे मोठे बदल घडतात. तर ह्याला झुबो कॉइन असं म्हणतात. तर हे झुबो कॉइन तुम्ही बघू शकता, खूप छान आणि चांगला आहे आणि तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करायचा आहे. तर हा झुबो कॉइन आहे तो बऱ्याचशाच ताईंनी घेतलाय. ज्या ताईंनी हा झुबो कॉइन घेतला आणि त्यांना खूप चांगले रिझल्ट मिळाले सुद्धा आहेत, असे त्यांनी स्वतः अनुभव सुद्धा शेअर केलेले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा कमेंट करा की तुम्ही जी झुबो कॉइनची मी जी तुम्हाला छोटेसे एक उपाय सांगितले तो करून तुम्हाला कसं वाटतं. पार्लर असेल, व्यवसाय असेल, उद्योग असेल, अगदी कोणताही बिझनेस त्याच्यामध्ये तुम्हाला हा झुबो कॉइन असणं खूप गरजेचं आहे. तर ह्याला ऍक्टिव्हेट कसा करायचा हे सुद्धा मी बऱ्याचशाच ताईंना सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तसं तुम्ही पैशाचे नाणे घ्यायचे आहेत त्याच्यावरती हा ठेवायचा आहे. ह्याच्यामुळं आपला व्यवसाय आहे तो खूप प्रगतीकडे चालतो, आपल्या व्यवसायामध्ये खूप यश मिळतं आणि आपला व्यवसाय सक्सेसफुल करण्याचं काम हा झुबो कॉइन करतो. त्यामुळे प्रत्येकाने हा झुबो कॉइन नक्की ऑर्डर करा. ह्याच्यावरती काही अंक आहेत ते आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी आणि सक्सेसफुल बनवतात. काही अंक असतात जे शुभ असतात आणि ह्याच्यामध्ये पण शुभ अंक आहेत. त्यामुळे बघा तुम्हाला झुबो कॉइन हवा असल्यास सुद्धा दिलेल्या बरोबर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे बघा रोज कॉइन म्हणजे आपलं लव्ह रिलेशनशिप असतं ते चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करतं, सिक्युअर ठेवतं. आपले नातेसंबंध नवरा बायकोंचे असो किंवा आपले नातेसंबंध कोणाशी कशी असो ते चांगलं ठेवण्याचं काम हे रोज कॉइन करतं. आपल्या आयुष्यामध्ये प्रेम, हॅपीनेस घेऊन यायचं काम हे रोज कॉइन करतं. तर भरपूर बघा क्वांटिटीमध्ये हे रोज कॉइन, झुबो कॉइन उपलब्ध आहेत. मागच्या वेळेस कितीतरी बुक झाले, स्टॉक आउट झाले, आणल्या 1000-1500 क्वांटिटीमध्ये गेले. पुन्हा ताईनं सांगावं लागलं. तर अश्विनी माळी म्हणून नाही बघा, तिचं आजच कुरिअर तिला भेटलं, मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे. तर अश्विनीला पण झुबो कॉइन, रोज कॉइन हवा होता तर तिने सुद्धा ऑर्डर करा, कारण आता झुबो कॉइन, रोज कॉइन भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे. तसंच मी मगाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुपाच्या दिव्याला गुलाब अत्तर लावायचं आहे. त्याचप्रमाणे मोगरा अत्तर सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे, कारण गजरा नाहीच मिळाला घालाय तर मोगरा अत्तर तुम्ही लावायचं आहे. तसंच केवढा अत्तर भगवान श्री हरी विष्णूला प्रिय असणारं केवढा अत्तर, तर माता लक्ष्मीच्या सेवेसाठी अत्तर लावायचे. आणि स्वामींचा स्पेशल, स्वामी माऊलींचा आवडता हिना अत्तर हा सुद्धा न चुकता प्रत्येकाने स्वामींना लावायचा आहे. अगदी मूर्तीला तुम्हाला वाटलं लावायचंय तुम्ही फुलाला लावून स्वामींसमोर ते फुल ठेवा अत्तर लावून. खूप छान असा सुगंध आहे ह्या हिना अत्तरचा. त्याचप्रमाणे बघा बऱ्याचशाच ताईंना दशांक धूपकोन हवा होता, कारण बऱ्याचशाच ताई खूप दिवसापासून माझ्या मागे लागल्या होत्या की ताई सांब्राणी आणि दशांकचा धूपकोप तू अवेलेबल कर, आम्ही ऑनलाईन मागवतो पण आम्हाला तो खूपच कॉस्टली बसतोय आणि तू मागव, आम्ही तुझ्याकडून परचेस करू. तर हा बघा सुंदर असा हा दशांकचा धूपकप आहे. ह्याच्यामध्ये एकूण 12 पीस आहेत, 105. खोलल्या मला सुद्धा खूप छान सुगंध आला बरं का. एका ह्याच्यामध्ये फक्त 12 पीस आहेत आणि तुम्हाला हा दशांकचा खूप छान क्वालिटीचा दशांक नॅचरल धूपकप आहे. हा फक्त 105 रुपयाला 12 पीस मिळणार आहेत. तुम्ही बघू शकता 105 रुपयाला 12 पीस. तुम्हाला कापूर धूपदाणी हवी असेल तर धूपदाणी सुद्धा आपल्याकडे मिळेल. तर दशांकचा हा धूपकप आहे. मी फोडल्यास खूप छान असा सुगंध, नॅचरल आहे बरं का. कोणताही साईड इफेक्ट, तुमचं डोकं दुखेल, उघरट वास आहे किंवा त्रास होईल असं काही होणार नाही, कारण मी स्वतः तुम्हाला काय, तुम्ही तर तुपाचे दिवे बघताय, आम्ही विकतोय म्हणून आम्ही असं नाही म्हणत की विकायचंय कशाला वापरायचं. मी स्वतः सगळे प्रोडक्ट आधी वापरून बघते, मग डिसाईड करते हे प्रोडक्ट ठेवायचं, लॉन्च करायचं की नाही करायचं. तर बघा तुम्ही जर लक्ष्मी मातेची पूजा करताय तर सर्वांनाच आवडणारा रोज गुलाबाचा सुद्धा आपल्याकडं सांब्राणी नॅचरल धूपकोन आलेला आहे, तो सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. गुलाबाचा नॅचरल धूपकोन हे बघा खूप सुंदर फ्लेवरचा आहे बरं का. ह्याला गुलाबाचा फ्रेग्रन्स वास आहे. तर हा सुद्धा 12 पीस आहेत, गुलाबाचे 12 पीस आहेत. हा सुद्धा तुम्हाला फक्त 105 रुपयामध्ये गुलाब सांब्राणी धूपकप 105 रुपयामध्ये मिळणार. कमेंट मेसेज करताना गुलाब धूपकोन असं करा, नाही गुलाबाचा धूपकोन किंवा तुम्ही कप धूपकोन बोलू नका, कारण ते धूपकोन म्हणजे वेगळे होतात. गुलाबाचा कप हवाय असं म्हणा, म्हणजे आमचे जे रिप्लाय करणारे आहेत, जे ऑर्डर घेणारे आहेत त्यांना समजेल. खूप सुंदर असा हा धूपकोन आहे. ज्या ताईंना हवा आहे त्यांनी अगदी बिंदास्त ऑर्डर करा. क्वालिटी म्हणाल तर खूप छान क्वालिटी आहे. ज्या ताईंनी घेतलाय त्या कमेंट करतीलच की सगळे प्रोडक्ट नॅचरल आहेत, कोणते ॲनिमल्स वरती टेस्टिंग नाहीये, केमिकल नाहीये, केमिकल फ्री आहे. तसंच बघा सर्वांचा आवडता आणि खूप ताईंनी हा ऑर्डर केलेला
चंदनचा धूपकप आहे, हा सुद्धा साबराणी चंदन धूपकोन आहे, खूप सुंदर. ह्याच्यामध्ये सुद्धा सेम 12 पीस आहे त्याच्यामध्ये. ते सुद्धा तुम्हाला 105 रुपयाला 12 पीस मिळणार आहे. खूप छान आणि सुंदर अशा क्वालिटीचा आहे. 105 रुपयाला 12 पीस धूपकपचे आहेत. अगदी तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करा. तर आजचं हे एवढं प्रोडक्ट तुम्हाला मी दाखवलं. अजून तुम्हाला काही बघायचं आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमच्याकडे भरपूर अशा वस्तू बघायला मिळतील. तसंच बघा, तुम्हाला पितळेची धूपदाणी सुद्धा आपल्याकडे मिळते. त्याचप्रमाणे सगळ्या देवीदेवताच्या मूर्त्या प्युअर ब्रासमध्ये उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे बघा, एक भीमसेन म्हणून तुम्हाला आपल्याकडे पोटली मिळते. तर बघा, ही चंदनची पोटली आहे. याच्यामध्ये कस्तुरी बॅग, तशी चंदन बॅग आहे. तर ज्या ताईंना चंदन आवडते, तुमच्या अगदी वॉर्डरोबमध्ये साड्या आपण ज्या ठेवतो त्याला कसर लागू नये, असं कुबटसा वास येऊ नये म्हणून आपण काहीतरी असं हवं असतं आपल्याला प्रत्येक वेळेस. त्यामुळे तुम्ही हे जी तुम्ही बघताय बॅग, जसं की आपली कस्तुरी बॅग, तशी चंदन बॅग आहे. किंवा तुम्ही ह्याच्यातली थोडीशी चंदन पावडर वापरून देवी देवतांच्या चरणाशी ठेवू शकता. किंवा तुम्ही एखाद्या लांबच्या प्रवासाला चाललाय, तुम्हाला उलटी वगैरे होते, मळमळतं, तर अशा वेळेस तुम्ही ही सोबत कॅरी करू शकता पर्समध्ये. खूप छान वास येतो आणि मनाला असं प्रसन्न फ्रेश वाटतं. गृहिणींनी आपल्या साड्यामध्ये कपाटामध्ये ठेवायला चंदन कस्तुरी बॅग घेतली तरी चालेल. तसंच आता म्हणतात भीमसेन कापराचे अनेकशे उपाय सांगतात. आपण एखाद्या महत्वाच्या कामाला चाललेलो असतो तेव्हा काय सांगतात, बाबा रे वरच्या खिशामध्ये एक कापराची वडी ठेवून जा, असं सांगतात ना. पूर्वज पण सांगतात आणि आजकाल आपण पण ते फॉलो करतो. तर ही कापराची बॅग आहे, भीमसेन, शुद्ध भीमसेन कापराची बॅग आहे. अगदी जॉबच्या इंटरव्ह्यूसाठी चाललोय, नवीन कोणत्या तरी एखाद्या चांगल्या कामासाठी चाललोय, किंवा एखादी बिझनेस डील आपल्याला क्रॅक करायची आहे. खूप काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात. तर त्या गोष्टी पॉझिटिव्ह व्हाव्या, कोणताही व्यत्यय येऊ नये, कोणतीही निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये येऊ नये, किंवा ते काम होता होता राहू नये. ते कामाचे रिझल्ट हे 100% आपल्याला पॉझिटिव्हच हवे असतात. अशा वेळी तुम्हाला ही सोबत कॅरी करायची आहे. भीमसेनची आहे ही बॅग, खूप सुंदर आणि छान सुगंध आहे ह्याचा सुद्धा. त्यामुळे बघा, तुम्हाला एक कापराची वडी घेऊन फिरायची वेळ येणार नाही. तर ही भीमसेनची तुम्ही बॅग नक्की घेऊन जावा. तसंच बघा, पॅराइट मनी मॅग्नेट, पैसा खेचण्याचा आपल्याकडे दगड मिळतो, त्याला पॅराइट मनी मॅग्नेट स्टोन म्हणतात. तो सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना हवा आहे त्यांनी तो सुद्धा ऑर्डर करा. तर आजचं कलेक्शन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या ज्या गोड ताई आहेत त्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जातच नाही. लाईक पण करतात, बेल आयकॉनला क्लिकही करतात आणि आपले व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त शेअर करतात. तर तुमच्या सर्वांचे खरंच मनापासून धन्यवाद की तुम्ही सर्वांनी एकमेकांनी पूजा साहित्य ऑर्डर केलं. शेजापाजाऱ्यांना, आजूबाजूच्या लोकांना, नातेवाईकांनाही आपला व्हिडिओ शेअर केला. तुमचे नातेवाईक सगळे आमच्या स्वामीमाई लाईफ शीतल या चॅनेलला जॉईन झाले, त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि खरंच तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मी खूप आभार मानते. तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळं, तुमच्या सर्वांच्या विश्वासामुळं आणि स्वामींचा आशीर्वाद आणि कृपेमुळं आज हे स्वामी मूर्ती आर्ट उभं राहिले. ह्याच्यामध्ये सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. तसंच जे आम्ही काही अन्नदान करतो ते आम्ही करतो, आम्ही केलं असं म्हणत नाही. स्वामी माऊलींचं चालू केलेले स्वामी मूर्ती आर्ट मधून आम्ही जे काही गोष्टी करतो त्याच्यामध्ये तुमचा सगळ्यांचा वाटा, तुमच्या सर्वांचा सहभाग असतो. तुम्ही ह्या वस्तू आमच्याकडे ऑर्डर केल्याच नसत्यात तर आम्ही अन्नदानासारखं एवढ्या मोठ्या कामाचं पुण्य केलं असतं, पण 1-2 जणांसाठी केलं असतं. पण आज खूप जणांसाठी हे कार्य करतोय, चालू आहे. तर हे तुमच्या सर्वांच्या साथीमुळं, सपोर्टमुळं शक्य आहे. इथपर्यंत तुम्ही साथ दिली, इथून पुढे सुद्धा अशीच साथ द्या हीच तुम्हाला मी विनंती करते. तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि थँक्यू सो मच. माझ्या गोड ताईंना, सगळ्या दादांना, मावशींना, काकांना पुन्हा एकदा सुंदरशा आणि छानशा व्हिडिओ सोबत भेटू.